या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या बाहेर हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ते घोषणाबाजी करताना दिसतात. वायर कुठे घेतो सुरू आहे काँग्रेसचं आणि त्याच्यानंतर हे भाजप विरोधामध्ये आंदोलन केलं जातं कारण मुंबई काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थोड्याच वेळापूर्वी आंदोलन केलं होतं, तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि त्यांची धरपकड केली जाते पोलिसांकडून. या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमलेले होते आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले कारण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थोड्याच वेळापूर्वी मुंबईच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तिथं शाईफेक केलेली होती. जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांचे लावलेले पोस्टरवर शाईफेक करण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर कार्यालयाच्या आतमध्ये घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्नही झालेला होता आणि त्याच्यानंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेत. तर यावर प्रतिक्रिया याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरकणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. विकास, काय सांगाल? आधी तर भाजपनं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर आता काँग्रेस आक्रमक होताना दिसतीये, काय घडतंय नेमकं? विकास, आवाज येतोय माझा? विकास यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आक्रमक पद्धतीने काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते. सगळ्यात आधी आपण बघितलं तर नागपूरमध्ये आंदोलन झालं होतं, त्याचबरोबर राज्यभरामध्ये आणि देशभरातच एकूण जे काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते. अमित शहांनी जे विधान केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी, त्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे. इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते सर्वच पक्षातील आणि त्याच्यातही काही आंबेडकरी संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं होतं. त्यामध्ये आज मात्र वेगळं चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं होतं. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आणि काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावरूनच आता मुंबईमधील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतं. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करतात. काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चांगल्या प्रकारची वागणूक दिली जाते, असं त्यांना चहा दिला जातो पोलीस स्टेशनमध्ये, अशा प्रकारचा आरोप जे आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये आझाद मैदान पोलिसांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात चकमक झालेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी बाहेर काढलेले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. निश्चितच या ठिकाणी बाचाबाची आपल्याला झाल्याचं दिसून येते. पण एक प्रश्न उपस्थित होतोय, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस लाठीचार्ज करत होते थोड्या वेळापूर्वी विकास, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं त्यांना ताब्यातही घेतलं होतं. मग पोलीस स्टेशनमध्ये त्यांना चहा दिल्याचा आरोप कसा काय केला जातोय, म्हणजे कोणता आधार आहे त्याला? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये आलं त्यावेळेला त्यांना बसून चहापान केला जातो, अशा प्रकारचा आरोप जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. संबंधित जे पोलीस स्टेशन आहे आझाद पोलीस स्टेशन, या संदर्भामध्ये जे काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते त्यावेळेला त्यांनी आरोप करण्यात आलेले आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले भाजप कार्यकर्त्यांवर, अशा प्रकारचा आरोप त्यांना जर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही चहापान करत असेल, जे भाजपचे नेते आलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी, अशा प्रकारचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलीस मध्ये पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आपल्याला दिसून येते, कारण काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते हे पेटलेले आहेत आणि मुंबईतले जे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते सुद्धा ते आहेत आता आपल्या आझाद मैदान पोलीस स्टेशन दिसेने आणि काँग्रेसच्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी येताना दिसून येत आहे. थोड्याच वेळामध्ये पोलिसांनी सुद्धा काँग्रेस कार्यालयाचा पंचनामा केलेला आहे. त्यामुळे या संबंधित जर आपण बघितले आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आपल्याला आलेले दिसून येत आहेत. निश्चितच विकास, एकूणच काय म्हणणं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि दुसरं म्हणजे पोलीस नेमकं काय म्हणतायत? पोलिसांची काही प्रतिक्रिया येते? पोलीस या संदर्भामध्ये अजूनही पंचनामा करतायत. आताच पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला होता, त्यामुळे संपूर्ण बघितलं तर त्यामुळे आपल्याला सांगतायत आता थोड्याच वेळामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसून येत आहे. पोलीस काय म्हणतात ते आपण आता पाहूया. सर 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 2 मिनिट. आता आपण पोलीस
सर तुम्ही थोडे मागे राहाल ना सगळ्यांना पोलिसांची प्रतिक्रिया इथे येण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी विकास मिरकणे तिथले प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे ते कळू शकेल. क्या घटना हुई है और अभी क्या कार्रवाई चल रही है? कृपया एक मिनिट. काँग्रेस राजीव गांधी भवन जे कार्यालय आहे या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आझाद मैदान पोलीस स्टाफ आणि ऑफिसर्स यांनी त्या ठिकाणावरनं संबंधित कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी हकललेलं आहे. त्याच पद्धतीने काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचं मेडिकल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जी काही तक्रार कोण देत असेल त्यांना लेखी स्वरूपात त्यांची तक्रार नोंदवण्यात सांगण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांतर्फे आम्ही दोन्ही गटांना आवाहन करतोय, कोणीही या परिसरामध्ये जमण्यास आम्ही मनाई केलेली आहे. या परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये हे आम्ही सगळ्यांना सूचित करत आहोत. साहेब एक प्रश्न आहे, समोर आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे, तर आधी कल्पना होती का नव्हती की इकडे येऊन असं आंदोलन होणार आहे? या संदर्भाने कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी माहिती पोलिसांकडे किंवा तोंडी स्वरूपात प्राप्त नव्हती. मिळालेली घटनेच्या पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. या संदर्भाने अधिक जी माहिती आहे ती सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आपल्याकडे देण्यात येईल. कांग्रेस का राजीव गांधी भवन जो कार्यालय है मुंबई स्थित सीएसटी के बाजू में, वहां पे बीजेपी युवा मोर्चा के कुछ कार्यकर्ते वहां पे आए थे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.